SSM न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या मी तडसर जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहे। तडसर जिल्हा परिषद गटाचा हिंगणगाव या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। नेमका प्रचार कशा पद्धतीने करतायत आणि कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत आणि एकूणच जिल्हा परिषद गटामध्ये काय वातावरण आहे हेच आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। काय वातावरण आहे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये? आमच्याकडं तसं म्हटलं तर काँग्रेसचं अगदी चांगल्या पद्धतीनं आहे। बर, काँग्रेसचंच कार्यकर्ता आहे मी आणि काँग्रेसचंच मतदान जवळजवळ 80% आमचं गाव काँग्रेसला आहे। बरं, काँग्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत काय कामं झालीत का? या भरपूर झालेत। बरं, काय भरपूर सांगाल झाले। काय कामं या ठिकाणी? रस्ते झालेत, काय हाफिज झाले, ते बऱ्यापैकी कामं झाली ती। तुमचे रस्ते- उमेदवार दोन्ही निवडून येतील वाटते? 100%। दादा नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय वाटतंय वातावरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला? सुंदर वातावरण आहे। अगदी तडसरपासून शाळगावपर्यंत आम्ही फिरलो। गेले 2-4 दिवस झालं प्रत्येक गावामध्ये उत्साह प्रचंड मोठा आहे। डॉक्टर विश्वजित कदम साहेब नेतृत्व करतात या मतदारसंघाचं आणि हा जिल्हा परिषद गट सातत्याने काँग्रेसचा राहिला आहे। निश्चितपणानं दोन्ही उमेदवार आमचे तडसरचे रणजित पवार म्हणून आहेत पैलवान, आणि शाळगावचे आमचे वैशालीताई मुळीक म्हणून संभाजीराव मुळीक आमचे मित्र आहेत, त्यांच्या पत्नी इथे उमेदवार आहेत। अतिशय चांगलं काम आहे दोन्ही उमेदवाराचं। एक उमेदवार तर पैलवान बऱ्यापैकी महाराष्ट्रात गाजलेला पैलवान आहे तो रणजित म्हणून, आणि दुसरा उमेदवार आपला संभाजीराव आमचे शाळगावचे। प्रचंड मोठं योगदान आहे, सामाजिक कामात सक्रिय सहभाग आहे। आमच्यासोबत गेली कित्येक वर्ष झालं काँग्रेसचं काम करतात। माझ्याबरोबर यूथ काँग्रेसमध्ये सहभागी होते, गावात डेप्युटी सरपंच, सोसायटी, बऱ्याचशा ठिकाणी मार्केट कमिटी अशा ठिकाणी काम केले। चांगला उमदा उमेदवार तरुण आहे आणि प्रचंड मोठं या विभागाचं माहिती असणारा असा उमेदवार आहे। सामाजिक योगदान मोठं आहे। असे उमेदवार असल्यामुळे आम्हाला काही अडचण नाही। हे दोन्ही उमेदवार आता हे राजकीय मैदान मारतील असं वाटतंय? 100% काहीच अडचण नाही। निवडणुकीच्या आता अनुषंगानं तुम्ही पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रत्येक गावामध्ये फिरताय, लोकांचा प्रतिसाद किंवा लोकांच्या काय भावना आहे? उत्तम प्रतिसाद आहे। आज सकाळी आम्ही शाळगावला गेलो, शांताराम कदम, आम्ही सोवलीला पहिल्यांदा गेलो। सकाळी 8:30 वाजता आम्ही तिथं पोचलो असताना जवळपास 150 ते 200 कार्यकर्ते चौकामध्ये उभे होते आमची वाट बघत, आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये ह्या निवडणुका चालू आहेत। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू आहे। एकामेकावर आरोप प्रत्यारोप असली काहीही भानगड नाही आहे। विकास कामावर डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी जे काम केले या मतदारसंघामध्ये प्रचंडमध्ये, रस्त्याचे असतील, गावाच्या विकासाचे असतील, सार्वजनिक जी कामं केलीत त्या विकासाच्या जोरावरच आम्ही इथल्या निवडणुका मोठ्या फरकानं जिंकू अशा प्रकारचा आत्मविश्वास आहे। शाळगावमध्ये सुद्धा प्रचंड मोठी बदल यावेळी 500 मताचं लीड विधानसभेला डॉक्टर विश्वजित कदम साहेबांना दिलं होतं, 468 मताचं। परंतु आत्ता सकाळी आम्ही ऐकलं तिथल्या लोकांनी किमान 1000 मतं आम्ही या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आम्ही उमेदवाराला देऊ अशा प्रकारची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली। सगळे नेते एकत्रितपणे काम करत आहेत, कुठेही धुई बघायला मिळत नाही। विरोधकांचं आव्हान वाटते का किंवा या ठिकाणी कुठं विरोधी वातावरण नाही? आत्ताच मी माहिती घेतली, आमच्या एका सहकार्याला विचारलं तर की उमेदवार इकडे या गावामध्ये आज 5वा सव्वा दिवस आहे अर्ज भरून, पण फिरकला सुद्धा नाही। त्यामुळे वातावरण आम्हाला काही विरोधकाचं वाटत नाही, एकतर्फी निवडणूक होईल। दादा नमस्कार। नमस्कार। काय वाटतंय, तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने फिरताय, नागरिकांच्या काय भावना आहेत? नागरिकांच्या भावना काँग्रेसला सहकार्य करायचे आहेत, आणि गेल्या वेळी जो अपघातानं काँग्रेसचा जो पराभव झाला होता तो सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे। त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही आता सर्वसामान्य जनतेनं हातात घेतली आहे, आणि यावेळी कसल्याही परिस्थितीत काँग्रेसला विजय करायचं हे पूर्णपणे ध्येय सर्व कार्यकर्त्यांनी बाळगले। त्यामुळे आता येणाऱ्या ह्या उद्याच्या निवडणुकीला काँग्रेसला प्रचंड मोठे यश मिळणार आहे याची 100% खात्री आहे। कारण मी 10-12 दिवस झालं फिरतोय एक उमेदवाराच्या कुटुंबातला प्रतिनिधी म्हणून। मी बघतोय प्रत्येक गावात अतिशय वातावरण चांगलं आहे, आणि आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार निष्कलंक निस्वार्थीपणे काम करतात। त्यांच्यावर कुठलाही आक्षेप नाही किंवा यांच्याकडून कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही। त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना अतिशय चांगलं वातावरण आहे, आणि या वातावरणाचा फायदा हा काँग्रेसला होणार आहे। कारण काँग्रेसचं जे नेतृत्व आहे विश्वजित कदम यांनी अतिशय या मतदारसंघासाठी भरीव काम केले, आणि ह्या भरीव कामाच्या पाठबळावर या दोन्ही उमेदवारांना येणाऱ्या निवडणुकीत यश मोठ्या प्रमाणात मिळणार आहे।
दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये? 100% काँग्रेसच लागणार. बर साहेबांनी बाळासाहेबांनी ढेकभर काम केले, डोंगरावर कामं केले, कृषी महाविद्यालय दिले, रस्ते दिले, पाण्याच्या टाक्यात दिले, पोरं शाळा शिकवली, नोकऱ्या दिल्या, आणखीन काय द्यायला पाहिजे? आता या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोण कोण उमेदवार आहेत पक्षाचे? पक्षाचे एक मुळीक आहेत आणि तडसरचे पवार आहेत. बर दोन्ही उमेदवार चांगल्या मताने विजयी होतील? 100% होतील. विरोधकांचं काय आव्हान वाटते? आव्हान कशाचं आव्हान आहे तेव्हा ते विरोधासाठीच आहे ते. बर काका नमस्कार. नमस्कार. प्रचाराच्या निमित्ताने फिरताय, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? लोकांचा प्रतिसाद ते अतिशय उत्तम आहे. बर आमच्या भागामध्ये काँग्रेसने चांगल्या प्रकारची सुविधा आमच्या गावामध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामुळं आमचं जवळजवळ गाव 60% हे काँग्रेसच्या बाजूनच आहे आणि आमचा उमेदवार हा 100% विजय होणार आहे. विरोधी उमेदवाराच काय आव्हान वाटते या ठिकाणी? काय नाही, विरोधी उमेदवार हा अलीकडंच त्यांनी आमच्या पार्टीतूनच दुसऱ्या पार्टीत गेलेले आहेत. बर त्याच्यामुळं काय त्यांना मतं कोण म्हणजे देणार नाही, कारण त्यांनी पार्टी बदलल्या. आता आमच्या काँग्रेसलाच मतदान करणार लोक, जरी त्यांची लोक असली तरीसुद्धा आमच्या लोकांनाच मतदान करणार, आमच्या उमेदवारालाच मतदान करणार लोक. त्यांनी आता पार्टी बदललेली आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय जिल्हा परिषद गटामध्ये काय परिस्थिती? नाही, काँग्रेस येणार. का वाटतंय काँग्रेस? नाही, पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे. बर आणि आमदार बाळासाहेब कदम यांचं काम बी आहे मोठं आहे, पतंगराव साहेबांचं काम मोठं आहे. त्यामुळे 100% काँग्रेसच बसणार. या ठिकाणी भाजपकडून आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांमध्ये टफ फाईट होईल वाटते का? नाही होणार, काँग्रेस येणार. विजय होईल एकतर. तरी बिनधास्त. आपल्यासोबत काही काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या देखील आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या निमित्ताने फिरताय, तर महिलांचा प्रतिसाद कसा मिळतोय? नमस्कार. मी हिंगणगाव खुर्दची सरपंच सौ प्रियांका महेश शेटे. आमचं हिंगणगाव खुर्द काय काँग्रेसच्याच पाठीमागं आहे आणि गावात आमच्या खूप काँग्रेसचा प्रचार जोरात चालू आहे. आणि हे जे दोन उमेदवार आहेत आपले वैशालताई मुळीक आणि रणजितदादा पवार, हे खूप ॲक्टिव्ह आहेत आणि ह्यांचा प्रचार आम्ही जोरदार करणार आणि 7 फेब्रुवारीला त्यांनाच बहुमताने विजयी करणार. 7 फेब्रुवारी काँग्रेसच भारी हे दाखवून देणार. लाडकी बहीण योजनेचा काही इम्पॅक्ट दिसू शकतो या ठिकाणी? लाडकी बहीण असली तरी आमचे लाडके भाऊ विश्वजित दादा कदमच आहेत. आमच्या ह्या लाडक्या बहिणींचा सगळा पाठिंबा त्यांनाच असणार. काँग्रेसनं जे या मतदारसंघामध्ये भरीव काम केलंय, या कामाच्या जोरावर या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.